कल्याणकारी योजना आणि फ्रीबीज यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे? भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने बाजारामध्ये हस्तक्षेप करणं अपेक्षित नाही, तर लेसे फेअर अशी कन्सेप्ट आहे. पण गरीब आणि वंचित यांच्यासाठी मात्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी एक कन्सेप्ट जेरोमी बेंथम याने मांडली आणि त्यातनं ही कल्पना आली कल्याणकारी राज्य. 1500 रुपयाचा उल्लेख केला, म्हणजेच लाडकी बहीण योजना, जी महाराष्ट्रामध्ये अत्यंत सक्सेसफुल झालेली आहे, ज्यामुळे निवडणुकांवर देखील परिणाम झालेला आहे. एक्झॅक्टली. तर या फ्रीबीजमुळे खरंच निवडणुकांच्या निकालावर परिणाम होतो का आणि त्याची उदाहरणं काय आहेत? मुळात भारतामध्ये राजकारण प्रामुख्याने आप या पक्षाने सुरू केलं, तर दिल्लीमध्ये हे राडलं आणि त्याचा त्यांना खूप चांगले फेम मिळाले. लागोपाठ 3 निवडणुका त्यांनी जिंकल्यात, तेही बीजेपी सारख्या बलाढ्य पक्षासमोर असताना थेट दिल्लीमध्ये. सर, आता लाडकी बहीण या फक्त एका योजनेसाठी राज्य सरकारचे 46,000 कोटी रुपये गुंतलेले आहेत. बरोबर. पण आपण जर आरोग्य खात्याचं बजेट पाहिलं तर ते कदाचित 10,000 कोटींच्या आसपास आहे. बरोबर. मग आरोग्य महत्वाचं आहे का लाडकी बहीण महत्वाची आहे, याचा विचार कुठेतरी सरकारी पातळीवर होणं अपेक्षित आहे. जनतेच्या पातळीवर जसं सुरक्षेचाही मुद्दा आहे, महिलांच्या आरोग्याचा मुद्दा आहे, शिक्षणाचा मुद्दा आहे, सक्षमीकरण हे खूप मोठं प्रकरण आहे आणि त्याला खूप पद्धतशीरित्या काम करत पुढे जावं लागतं. निव्वळ पैसे वाटप करणं की निव्वळ पैसे वाटले तर लोक कदाचित नेटफ्लिक्स आणि अमेझॉन करतील डाउनलोड आणि पिक्चर पाहतील, बाकी काय त्याचं बघू शकत नाही. नमस्कार. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने वेलफेअर स्टेट ही कॉन्सेप्ट अंमलात आणलेली आहे आणि त्यासाठी भारतातील सरकार यांनी काही योजना सुरू केल्या आहेत, ज्याला आपण कल्याणकारी योजना असं म्हणतो. पण आजकाल बऱ्याच योजना सुरू केल्यानंतर त्याला फ्रीबीज म्हणजेच रेवडी असंही नाव दिलं जातं. त्याच विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. सर, सर्वप्रथम आपल्याला हे सांगा की कल्याणकारी योजना आणि फ्रीबीज यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे? एकंदरीतच कल्याणकारी राज्य संकल्पना काय आहे, तर भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने बाजारामध्ये हस्तक्षेप करणं अपेक्षित नाही, तर लेसे फेअर अशी कन्सेप्ट आहे. पण गरीब आणि वंचित यांच्यासाठी मात्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी एक कन्सेप्ट जेरोमी बेंथम याने मांडली आणि त्यातनं ही कल्पना आली कल्याणकारी राज्य, वेलफेअर स्टेट. आणि तेव्हापासून अगदी भांडवलशाही सरकारांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. ब्रिटनमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल. मग भारतात त्याची खूप जास्त गरज आहे, कारण गरिबांची संख्या ही मोठी आहे आणि त्यावेळी आपणही सुरुवातीपासूनच कल्याणकारी राज्य संकल्पना राबवतो आहोत आणि मग त्यानुसार आपण अनेक प्रकारचे आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था अशा प्रकारच्या योजना राबवतो आणि त्या स्वस्तात किंवा अगदी फुकट काही वेळेला लोकांपर्यंत देतो. फक्त त्याचा ऍडव्हान्स प्रकार म्हणजे आता फ्रीबीज, तो ही वेलफेअर स्टेटचाच एक भाग आहे, कल्याणकारी राज्याचा भाग आहे, पण थोडा ऍडव्हान्स प्रकार आहे. कारण याच्यामध्ये आपण त्यांना कुठल्या दिशेने उद्युक्त असं करत नाही की समजा आपण शाळा मध्ये शिक्षण फ्री देतो, पण त्यात आपण अपेक्षित धरतो की जर शिक्षण घेतलं तर त्यांना ती सबसिडी मिळणार आहे, आरोग्यासाठी आरोग्याच्या सुविधा घेतल्या तर त्यांना मिळणार आहे, असं प्रत्येक वेळेला आपण काही ना काही त्याच्यामध्ये देऊ करतो आणि त्या दिशेने त्यांना उद्युक्त करतो चांगल्या गोष्टी. आता हे फ्रीबीज मध्ये माझा तरी पैसे घेऊन दारू जरी पिली तरी आपलं काय म्हणणं नाहीये. भारतातील अशा कुठल्या योजना आहेत की ज्याला आपण फ्रीबीज म्हणू शकतो? कारण की उदाहरण द्यायचं झालं तर बरेच लोकांना मनरेगा ही सुद्धा फ्रीबी वाटते किंवा ओल्ड पेन्शन स्कीम जी आहे, अशा काही योजना आहेत त्याही देखील फ्रीबीज वाटतात. मग याच्यातला नेमका फरक काय आहे? थोडा देवाणघेवाणीचा मुद्दा आहे. मनरेगामध्ये आपण काहीतरी काम करून घेतो आणि त्या बदल्यात देतो, असं नाही की आपण फुकट देतो काहीतरी. किंवा पेन्शन स्कीम मध्ये त्यांनी काहीतरी काम केलं असतं आयुष्यभर आणि त्या बदल्यात त्यांना पेन्शन मिळणार आहे. म्हणजे फॉर्म्युला कुठला तो वेगळा मुद्दा, पण त्यानुसार ते असतं. म्हणजे किंवा मग आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्ही शिकता, पास होता, अभ्यास करता आणि मग तुम्हाला सबसिडी मिळत असते. आता हे फ्रीबीज जे आपण रेवडी कल्चर, त्याच्यामध्ये जे स्कीम्स आहेत, तसं आता शेतकऱ्यांसाठी आता आपण महाराष्ट्रामध्ये 15,000 वार्षिक देणारच म्हणतोय किंवा लाडकी बहीणमध्ये आपण 2,100 रुपये देऊ करतो. यात आपण कुठलंही असं अपेक्षित धरत नाही आहोत की त्यांनी त्या बदल्यात ही गोष्ट करावी. त्याने काही न करताच आपण म्हणतो आहोत की आम्ही तुम्हाला पैसे देणार आणि मग हे फ्रीबीज किंवा रेवडी कल्चर म्हणतात. साधारणतः काही अर्थतज्ञांनी असं म्हटलंय की अशा स्कीम ज्यातनं कुठलाही रोजगार निर्मिती होत नाही किंवा सक्षमीकरण होत नाही, तर त्यांना फ्रीबीज असं म्हणतात गेलं. सर, आर्थिकरित्या जे कमकुवत आहेत त्या समाजाला आपण अर्थव्यवस्थेमध्ये सामील करून त्यांना त्यांच्या हाताला काही काम देणं अपेक्षित आहे. पण ह्या रेवडी कल्चरमुळे आपण त्या समाजाला पॅरासाइट असं बनवतोय का, परावलंबी बनवतोय का आपण त्यांना? काही प्रमाणात बरोबर आहे
की त्या निमित्ताने काय होतं की पैसे अकाउंटमध्ये येतात डायरेक्टली, आणि त्यामुळे मग लोकांना असं वाटायची शक्यता आहे की मग काम करायची गरजच काय आहे. समजा मोठं कुटुंब आहे, त्यात 6-7 लोकांना असे पैसे मिळतात दर महिन्याला काहीतरी. आपण जर थोडंसं युबीआय कडे चाललोय, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, ते जर आपण खरोखर केलं आणि भारतातल्या सगळ्या स्कीम जर आपण अशा प्रकारच्या याच्यावर आणल्या की त्याच्या स्कीमच्या बदल्यात तुम्हाला पैसे देतो डायरेक्टली त्या स्कीमचे, तर गरिबांना दर महिन्याला 40,000 रुपये मिळतील त्यांच्या खात्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीला. इव्हन 40,000 तेवढं तर शिक्षण घेऊन आणि नोकरी करून लोकांना पगार मिळत नाही. तर मग तसं जर मिळत असेल तर मग कोणी काम कशाला करेल ना. काहीशी ती स्थिती आत्ताच आली आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणंच आहे. मग ह्या फ्रीबीजचं आपण एक उदाहरण जर बघितलं, की ह्या फ्रीबीजमुळे अर्थव्यवस्थेतील किती खालच्या घटकापर्यंत त्याचा परिणाम होतो. तर असं एक उदाहरण देऊ शकतो का आपण, की आज शेतामध्ये काम करण्यासाठी शेतमजूर मिळत नाहीयेत. का? तर महिन्याला त्यांना त्यांच्या खात्यामध्ये एक ठराविक रक्कम येते काहीही काम न करता. मग जर शेतमजूर मिळाले नाहीयेत, तर शेतातली कामं होणार नाहीयेत. उद्या उठून शेती या फील्डमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये उत्पादन जे आहे ते कमी होणार आहे. म्हणजेच फ्रीबीजमुळे जर इतक्या खालच्या घटकाला जर परिणाम होत असेल, तर मोठ्या-मोठ्या घटकांचा आपण जर विचार केला, तर भारताची अर्थव्यवस्था कुठल्या दिशेला जाऊ शकते? हा धोका तर नक्कीच आहे, की अशा प्रकारे मुळातच म्हणजे जे आहे ते वेजेस जे आहेत, रोजंदारी ती वाढू शकते आणि त्याच्यामुळे मग छोट्या घटकांना फटका बसतो आहे. पण मग या सगळ्याची दुसरी बाजू पण आहे, ती बघितली पाहिजे. ती बाजू अशी आहे, की एकीकडे आपण अनेक श्रीमंतांना अनेक योजना देतो आहोत आणि त्यातनं टॅक्स एक्झम्पशन म्हणजे कर सवलती देऊ करतो. तो कोट्यवधी रुपयाचा आपल्याकडे बोजा असतो. मग त्यामुळे जर असं आपण वरच्यांना करत असू, तर खालच्यांना आपण का काही देत नाही? असा प्रश्न याच्यामध्ये उभा राहतो. किंवा असंही सरकार खूप स्कीम चालवत असतेच. पण त्यात काय होतं, की त्या स्कीम वेगळ्याच दिशेने असतात आणि लोकांच्या गरजा वेगळ्याच असतात. त्यामुळे मग आग रामेश्वरी आणि बोंब सोमेश्वरी असा तो प्रकार असतो. म्हणजे फ्रीबीजमध्ये काय होतं, जे काही पैसे देतो त्याचा वापर स्वतःच्या गरजेनुसार बरोबर करतात. एकेकाळी असं वाटायचं, की सगळ्या गोष्टी सरकारने ठरवल्या पाहिजेत. सरकार मायबाप आहे, जनता मुलं आहेत लहान, त्याला कळत नाही काय केलं पाहिजे. पण आता ही मुलं मोठी झाली आहेत, साक्षर झाली आहेत आणि ते काही प्रमाणात तरी स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. त्यामुळे मग त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले, तर ते काहीतरी निर्णय घेतील. आणि मग याच्यात थोडंसं लॉजिक आहे, की समजा पूर्वी एखादी स्कीम द्यायची आहे, की ज्याच्यात तुम्हाला 1,500 चा फायदा करून द्यायचा आहे लोकांना. तर ₹5,000 खर्च केलं प्रशासन, सगळी पाईपलाईन आणि पोस्टर आणि बॅनर आणि मग त्यातला 1,500 चा फायदा काहीतरी लोकांना मिळणार आहे. तर आता ही जी डीबीटी पत्रे आपण करतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, यात तसं नाहीये. यात तुम्हाला 1,500 द्यायचे, तर तुम्ही इकडं 1,500 सोडले, की तिकडे अकाउंटमध्ये 1,500 पडतात. शून्य लिकेज आहे, ट्रॅकिंग करता येतं आणि बाकी कुठलाच खर्च नाहीये. मग हा पण एक मुद्दा बघणार काय, की प्रशासकीय सोय अत्यंत चांगली आहे, ट्रान्सपरन्सी आहे, लिकेज हा प्रकार नाही. ही पण दुसरी बाजू आहे असं म्हणता येईल. मग आपण ही बाजू घेऊ शकतो का, की फ्रीबीज म्हणजेच मोफत काहीतरी दिल्याने किंवा मोफत एखादी रक्कम त्यांच्या खात्यात टाकल्याने बाजारामधील जी काही मागणी आहे ती वाढतीये. लोकांच्या हातात पैसा आल्याने लोकं बाजारात जाऊन कुठल्यातरी गोष्टीची मागणी करतायत. त्याच्यामुळे पुरवठा वाढतोय आणि एकंदरच जीडीपी मध्ये पण वाढ होऊ शकते का? आणि जर असं होत असेल, तर ही वाढ आहे ही किती काळ होऊ शकते? अगदी बरोबर विचारलं, की हे सगळं तत्वज्ञान कोणी तयार केलंय? तर हे प्रामुख्याने नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रातले भारतीयच आहेत, अभिजित बॅनर्जी आणि त्यांची पत्नी एस्थर दफलो यांनी याच्यावर रिसर्च खूप केला. त्यांचं हाऊ पुअर डिसाइड नावाचं पुस्तक आहे. त्यात त्यांनी खूप अभ्यास केलाय, की गरीब कसं ठरवतात. म्हणजे कसं उदाहरण दिलंय, की एक गरीब होता, तो भुकेला होता. तर यांनी त्याला ₹10 दिले, की वडापाव खा. तर ₹10 घेतल्या-घेतल्या लगेच मोबाईल रिचार्ज केला आणि तो नातेवाईकांशी बोलला. मग हे वैतागलं, "तू भुकेला आहेस, वडापाव खायचा होतास ना?" तो बोलला, की "ते वडापावपेक्षा माझी जास्त गरज त्या नातेवाईकांशी बोलायची आहे. माणूस सामाजिक प्राणी आहे, त्याला बोलावं लागतं कोणाशी तरी." मग ते समजा सरकारने स्कीम चालवली, तर तो त्याला वडापाव देणार त्याला. पण त्याची गरज वेगळी आहे ना. जर माणूस फक्त खाऊन जगत नाही, तो भावनांनी जगतो. मग आता इथे निर्णय कोणी घेतला पाहिजे? सरकारने निर्णय घेतला पाहिजे, की काही प्रमाणात तरी त्याला एम्पॉवर केलं पाहिजे. तर मग त्यांचं असं म्हणणं पडलं, की पुअरला एम्पॉवर केलं पाहिजे. त्याला ठरवू दे. आणि मग त्या लेव्हलला समजा आता ₹1500 मुलांना दिले आपण, त्यात 2100, तर महिला विशेषतः त्याचा अगदी पुरेपूर वापर करतात. त्यातल्या प्रत्येक रुपयाचा त्या विचार करतात आणि तो वेगळ्या घटकांवर खर्च बरोबर करतात. हेच जर सरकारने कसं ठरवलं, तर सरकारची निर्णय प्रक्रिया चुकू शकते. प्रत्यक्ष त्या खर्चामध्ये करप्शन पासून चुकीचे निर्णय, क्वालिटीचे इश्यू, हजार इश्यू असतात. त्या नक्की लोकांना काय हवंय ते सरकार कसं सांगू शकतं. त्यामुळे इथे मग काही प्रमाणामध्ये हे बरं पडतं, असं त्यांनी दाखवून दिलंय. त्या छोट्या प्रमाणात का होईना, याचा अर्थ मोठ्या स्कीम बंद होणार असं नाही ना. आयुष्यमान राहणार, सर्व शिक्षा अभियान राहणार, त्याची गरज आहेच. पण काही प्रमाणात तरी लोकांच्या हातामध्ये निर्णय प्रक्रिया दिली पाहिजे, असं याच्यामागे लॉजिक आहे. तर तुम्ही ₹1500 चा उल्लेख केला. म्हणजेच लाडकी बहीण योजना
जी महाराष्ट्रामध्ये अत्यंत सक्सेसफुल बरोबर झालेली आहे, ज्यामुळे निवडणुकांवर देखील परिणाम झालेला आहे. एक्झॅक्टली. तर या फ्रीबीजमुळे खरंच निवडणुकांच्या निकालावर परिणाम होतो का? आणि त्याची उदाहरणं काय आहेत? तात्कालिक तरी परिणाम होतो असं दिसतंय. मुळात भारतामध्ये राजकारण प्रामुख्याने आप या पक्षाने सुरू केलं. तर दिल्लीमध्ये हे लाडलं आणि त्याचा त्यांना खूप चांगले फेम मिळाले. लागोपाठ 3 निवडणुका त्यांनी जिंकल्यात, तेही बीजेपी सारख्या बलाढ्य पक्षासमोर असताना थेट दिल्लीमध्ये. बीजेपी सुद्धा तयार नव्हतं. खुद्द पंतप्रधानांनी या सगळं रेवडी कल्चर म्हटलं, की दुर्गापूजेनंतर जसं रेवडी वाजतात, तसे वाटत फिरतात आणि सगळे देशाची वाट लावणार आहेत. तूट वाढत जाणार असं ते म्हणाले. प्रत्यक्षामध्ये मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आली तेव्हा बीजेपीच्या तिथल्या युनिटने सांगितलं, की हे आपण स्कीम नाही घेतल्या तर आपलं काही खरं नाही. त्या सुरुवातीला ते तयार नव्हते, पण नंतर मग स्ट्रॅटेजी बदलून मोदी की गॅरंटी असं म्हणून एक यादीच दिली, की हे तुमच्या अकाउंटमध्ये टाकू, एवढे पैसे टाकू, तेवढे पैसे टाकू आणि मग ते राज्य जिंकलंय. मग झारखंडमध्ये असंच झालं, सगळीकडे असंच होत गेलं आणि मग लक्षात आलं, की अच्छा म्हणजे मग आता हेच आता मोदी की गॅरंटी नावाने पुढे येत आहे आणि त्यामुळे मग आता हे राजकीय कल्चरचा भाग झालाय. पण हे सुरुवातीला इफेक्ट मिळतो हा. पण आता सगळे जसं महाराष्ट्रात काय झालं, की लाडकी बहीण जशी यांची स्कीम होती तशीच काँग्रेसने घोषित केली होती. आम्ही आलो तर आम्ही पण देऊ. मग पुढच्या टप्प्यात त्याचा इफेक्ट नाही होणार, की ऑलरेडी त्याचा पूर्ण इफेक्ट होतो असं नाहीये, की निव्वळ त्या स्कीममुळे महिला मतदान करतात असंही काही होत नाहीये. तेवढ्या एकमेव स्कीमवर त्या करतील असं काही लॉजिक नाहीये. काही वेळेला पुरुष जास्त मतदान करतात सुचलंय. त्यामुळे मग राजकीय तात्कालिक फायदा मिळतो हे खरं असलं तर लॉंग टर्म सगळ्यांनीच त्याच्या स्कीम घोषित केल्या तर फायदा मिळेल असं मला तरी वाटत नाही. सर, तुम्ही आपचा उल्लेख केला. यंदाच्या निवडणुकीमध्ये आप या पक्षाला पराभवाचा सामना करावा बरोबर. लागलेला आहे. मग एवढ्या रेवडी कल्चर सुरू करून सुद्धा, एवढे स्कीम आणून सुद्धा तरी पराभव कसा काय त्यांना फेस करावा लागला? त्यातनं आता या सगळ्याची एक मर्यादाही पुढे आली आहे. ती अशी होती, की त्यांनी ते नीट चालवलं फ्लोरिकल्चर, फायदा मिळवून दिला. गरिबांना मोठा फायदा झाला विशेषतः. त्यामुळे आजही दिल्लीमधले जे झोपडपट्टीमधले लोकं आहेत, रिक्षावाले, टॅक्सीवाले आहेत, हे सगळे आमच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. पण मध्यम वर्ग जो आहे तो कंटाळत गेला. तो म्हणाला, की आमच्याकडनं कर घेणार तुम्ही आणि त्यांना सगळं देणार. आम्हाला काय मिळतंय यातनं? त्यांनाही थोडंफार चांगलं व्यवस्थापन दिलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण तसं काही झालं नाही. आणि त्यामुळे मग काय झालं, की ही जी झोपडपट्टीमधली रिक्षा टॅक्सीवाल्यांची मतं आहेत, ती आपची कायम राहिली. त्यांना मिळाली. पण मध्यम वर्गाने मात्र आपली मतं फिरवली. त्यामुळे मग हेच इतर राज्यांमध्ये काही काळाने घडू शकतं. सुरुवातीला जो इफेक्ट मिळाला आणि मतांमध्ये फायदा आला 1-2 इलेक्शनमध्ये, तो यापुढेही मिळेल असं काही नाहीये. मग सर, याच्यावरून एक लक्षात येतं आपल्याला, की गरीब जे आहेत त्यांना या रेवडी कल्चरचा फायदा होतोय. श्रीमंत जे आहेत किंवा अतिश्रीमंत जे आहेत त्यांना काही ना काहीतरी इन्सेंटिव्हज आहेत, टॅक्स एक्झम्पशन आहे, तर त्यांना देखील काही प्रमाणात फ्रीबीजचा फायदा होतोय. पण इथे भरडला जातो तो मध्यमवर्गीय आणि याच मध्यम वर्गामुळे इलेक्शनवर तर परिणाम होणारच, पण अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होऊ शकतो का? मध्यम वर्ग हाच एक आपला एक मोठा स्ट्रेंथ आहे सध्या. जसं 55 कोटी मध्यम वर्ग आपल्याकडे आणि तो एक खूप मोठं मार्केट पण आहे आणि तो आहे पुढे आपल्या पुढे आणि म्हणून मग आपली अर्थव्यवस्था पुढे चालली आहे किंवा प्रगती करते आहे. पण उद्या जर त्याने कंटाळून काम थांबवलं, प्रगती थांबवली, तर अख्खा देश ठप्प पडू शकतो. त्यामुळे लार्जर पिक्चर बघितलं तर जी विषमता वाढत चालली आहे आणि श्रीमंत अतिश्रीमंत होत आहेत, या प्रक्रियेला आपण नीट बघितलं पाहिजे आणि तसं होऊ द्यायची नाही याची काळजी घेतली पाहिजे. संपत्तीची झिरपली पाहिजे सगळ्यांपर्यंत सारख्या प्रमाणात. किंवा सगळ्यांना त्याचा वाटा मिळाला पाहिजे. तसं होत नसेल तर मात्र मग असंतोष निर्माण होत जाईल असं म्हणता येईल. सर, लाडकी बहीण या योजनेचा जर आपण विचार केला, तर जवळपास 2.5 कोटी महिलांना या योजनेचा फायदा झालेला आहे किंवा बरोबर. 2.5 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. पण या एकूण महिलांच्या किती टक्के महिलांनी या पैशांचा वापर गुंतवणूक असेल किंवा छोटा उद्योग सुरू करण्यासाठी केला आहे, याची आकडेवारी कदाचित सरकारकडे देखील नसेल. बरोबर. आणि हेच आणि सरकारने यासाठीच जर जाहिराती काढल्या असत्या किंवा अवेअरनेस कॅम्पेन जर सुरू केलं असतं, तर खऱ्या अर्थाने महिलांचं सक्षमीकरण नसतं का झालं? निश्चित हा जो मुद्दा बरोबर आहे, की ते पैसे दिले आहेत त्यातनं अशी आपली अपेक्षा आहे, की यातनं ते एखाद्या चांगल्या स्कीममध्ये गुंतवतील. जसं सुकन्या समृद्धी योजना आहे किंवा पी-पी-एफ आहे किंवा अटल पेन्शन योजना आहे किंवा उद्योजकता योजना आहे. बऱ्याच योजना आहेत. त्यात गुंतवले तर त्यातनं काहीतरी फायदा होईल किंवा निदान सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयंसेवी गट सदस्य असतील त्या, तर त्यात भांडवल म्हणून त्याचा वापर केला, तर त्यातनं त्यांची प्रगती करता येईल. अशा प्रकारे तसं त्यांनी करावं अशा याच्यापर्यंत उद्युक्त केलं पाहिजे. तसं कॅम्पेन चाललं पाहिजे. तसं प्रशिक्षण दिलं पाहिजे. हा सगळा सपोर्ट हे तयार केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने या स्कीमचा फायदा होईल. नुसतंच आपण वाटतो आहोत, तर त्यातनं इमिजिएट खर्च कदाचित त्या करतील आणि त्याचा लाँग टर्म त्याला फायदा होणार नाही अशी शक्यता आहे. आणि त्यामुळे मग स्कीम द्यायचीच, तर हा सगळा विचार करून विचारपूर्वक दिली, तर खरा फायदा होईल यात काही शंका नाही. सर, आज भारतामध्ये बेरोजगारीचं संकट हे आहेच आणि खास करून उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार ज्याप्रमाणे वाढायला हवा होता, तो तितका वाढलेला नाहीये. पण या फ्रीबीजमुळे
भारतातील बेरोजगारी ही दडपली गेली आहे का? किंवा लोकांना हे दिसतच नाहीये का, की भारतामध्ये आपल्याला हवं तसा रोजगार प्राप्त होत नाहीये? जर समजा फ्रीबीज नसते, तर हाच जो मध्यमवर्गीय आहे किंवा जो बेरोजगार वर्ग आहे, तर त्यांनी उठाव केला असता, असं झालं असतं का? उठाव तर भारतामध्ये होत नाही. किंबहुना फ्रीबीज देण्यामागे समजा थोडं ते पण लॉजिक असतं, की लोकांना थोडं आपण शांत राहावं. भारतीय विषमता जी आहे भारताची त्याच्यावर मत व्यक्त करू नये. पण जो मुद्दा बरोबर आहे. मुद्दा असा आहे, की आपल्याकडे मुळात भांडवल मर्यादित आहे, पैसा मर्यादित आहे. तो कशामध्ये टाकायचा? हा आपल्यासाठी अगदी गहन प्रश्न आहे. जर आपण तो पायाभूत सुविधांमध्ये टाकला, रस्ते, रेल्वे, इतर सुविधा, तर त्यातनंही उत्पादन क्षेत्र वाढतं. त्यातनं रोजगार निर्मितीची शक्यता वाढते. पण आता ही जी स्कीम आहे लाडकी बहीणसारखा, त्यातनं असं थेट काही होत नाहीये, की त्यात पैसा मिळतोय. पण त्याचा नक्की उपयोग काय होतोय? हे नक्की सांगता येत. त्यामुळे नक्की आर्थिक सक्षमीकरण होतंय का? असं पण नक्की सांगता येत नाही. निर्णय प्रक्रिया काही प्रमाणात त्यांच्याकडे जाते, हा फायदा आहे. त्यामुळे त्या स्कीमचा फायदा तर झालाय त्यांना म्हणजे इमिजिएटली तरी. या समाजाला काही प्रमाणात लगेच फायदा होतो कारण महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये काही ना काही वाटा मिळतो. त्याच्यात क्रुशियल असतो. कारण अनेक महिलांना स्वतःच्या पितृसत्ताक पद्धतीमध्ये स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायची परवानगी नसते आणि पैसा त्यांना दिला जात नाही. त्याच्यात अकाउंट असतात पण त्यात पैसा नसतो. मग अशा केसमध्ये ही स्कीम उपयोगी पडते, यात काही शंका नाही. पण म्हटल्याप्रमाणे की तेवढ्याच पैशामध्ये हॉस्पिटल चालू करता आले असते, शिक्षण संस्था आपण चालू करता आल्या असत्या, त्यातनं महिलांनाच आरोग्य, शिक्षण यात काहीतरी देता आलं असतं. कारण भारतामध्ये इतका पैसा नाहीये की आपण हेही करू आणि तेही करू. मग हा पर्यायांचा मुद्दा तर व्हॅलिड आहेच असं म्हणता येईल. सर, आता लाडकी बहीण या फक्त एका योजनेसाठी राज्य सरकारचे 46,000 कोटी रुपये गुंतलेले आहेत. बरोबर. पण आपण जर आरोग्य खात्याचं बजेट पाहिलं, तर ते कदाचित 10,000 कोटींच्या आसपास आहे. बरोबर. मग आरोग्य महत्वाचं आहे का लाडकी बहीण महत्वाची आहे, याचा विचार कुठेतरी सरकारी पातळीवर होणं अपेक्षित आहे. जनतेच्या पातळीवर जसं सुरक्षेचाही मुद्दा आहे, महिलांच्या आरोग्याचा मुद्दा आहे, शिक्षणाचा मुद्दा आहे. सक्षमीकरण हे खूप मोठं प्रकरण आहे आणि त्याला खूप पद्धतशीरित्या काम करत पुढे जावं लागतं. निव्वळ पैसे वाटप करणं, की निव्वळ पैसे वाटले तर लोक कदाचित नेटफ्लिक्स आणि अमेझॉन करतील डाउनलोड आणि पिक्चर पाहतील. बाकी काय त्यांचं होऊ शकत नाही. तर तसं नको व्हायला पाहिजे. आपण पैसे वाटताना हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे, की त्यातनं सगळं चांगलंच होईल असं पण नाहीये. त्यातनं अपप्रवृत्ती वाढू शकतात, वेगळ्या प्रकारचं हे वाढू शकतं म्हणे. आणि त्यामुळे नक्की समाजाला आपल्याला कुठल्या दिशेने न्यायचं आहे, समाजामध्ये रोजगार निर्मिती कुठल्या दिशेने करायची आहे, हे आपल्याला आधी निर्णय घेऊन त्यानुसार या स्कीम राबवल्या तर त्यांचा जो परिणाम आहे, इफेक्टिव्हनेस, तो वाढू शकतो असं मला वाटतं. सर, आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर एक उदाहरण आहे, ते म्हणजे ब्राझील या देशाचं. बरोबर आहे. ब्राझीलने देखील असंच फ्रीबीज किंवा रेवडी कल्चर सुरू ठेवली होती. पण आज ब्राझील या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. हो. तीच दिशा भारताची होऊ शकते का? निश्चित, की ज्या प्रकारे विविध राज्यांमध्ये आता चालू असताना सगळेच पक्ष आता त्यात उतरले आहेत स्पर्धेमध्ये आणि हे सगळं कसं असतं की एक प्रकारची मतदारांना दिलेली लाच आहे असाही आरोप केला गेला आणि तो काही प्रमाणामध्ये बरोबर आहे. की या निमित्ताने म्हणजे मतदारांच्या हातामध्ये पैसे सोपवायचे आणि तेही सरकारचे, म्हणजे पुन्हा लोकांकडनं एका खिशातनं काढून घेऊन दुसऱ्या खिशात द्यायचे आणि मग त्याच्यासाठी टॅक्सेस वाढवायचे, विविध प्रकारचे कर वाढवायचे. मग त्याबरोबर पैसे मिळाले वाटत पण त्याहून जास्त पैसे वेगळ्या मार्गाने काढून घेतले जातात. मग ती एक प्रकारे फसवणूक पण असते. तर एक तर ही लाच सारखं आहे, दुसऱ्या प्रकारे एक प्रकारची फसवणूक आहे आणि तिसरीकडे आता राष्ट्रीय संकट निर्माण होऊन अर्थव्यवस्था कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे सगळं किती काळ आणि किती करायचं, पण याच्यावर मग समजा कोर्टाने निर्बंध आणणे किंवा सरकारने आणण्याचं करण्यापेक्षा आता हे स्पर्धात्मक एक प्रकारे बंधनं, की एका लिमिट तर सगळ्याच पक्षाने अशा प्रकारे उतरल्यानंतर आपोआपच त्याचे फायदे मिळणं बंद होईल. तर आपोआप मग लेट सोपं ही गोष्टी पुन्हा सरळ होतील. सर, एका आय गेस आरबीआयच्याच अहवालानुसार जवळपास भारतातील 10 राज्य अशी आहेत की ज्यांची वित्तीय तूट खूप जास्त आहे. आणि ही 10 राज्य तीच आहेत की ज्यामध्ये फ्रीबीज किंवा ह्या ज्या स्कीम्स आहेत त्यांची संख्या जास्त आहे. ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, तामिळनाडू आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे. तर हीच ती राज्य आहेत की ज्यांची वित्तीय तूट खूप जास्त आहे. आता ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न होतीलच. पण इथून पुढे फ्रीबीजच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय आहे की ज्यामुळे आपण आर्थिकरित्या कमकुवत जी लोक आहेत, जो समाज आहे, त्यांना आपण वर आणू शकतो? बरंच काही आहे. इंडिड जसं आपण आता चर्चा केली, की मुळात अर्थव्यवस्थेचा रोग हा कुठला आहे, तर आपल्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये कौशल्य निर्मित झालेलं नाही. शिक्षणाकडे आपण हवं तेवढं लक्ष असून मुळात जी समजा 6% आपण खर्च केला पाहिजे जीडीपीच्या, तो आपण खर्च करतच नाही आहोत. आरोग्यावर 3% केला पाहिजे, तो अजूनही आपण खर्च करतच नाही आहोत. मग जे आपले मूळ अजेंडा आहेत ते अजून पूर्णच झालेले नाहीत आणि आपण आता वेगळीच दिशामध्येच घेतो आहोत. मग त्याच्यामुळे समजा एखाद्याला पैसे मिळाले, असं एक उदाहरण सांगणार काय, की आश्रमशाळा आहेत महाराष्ट्रामध्ये आदिवासींसाठी, तिथे आदिवासी मुलं शिक्षण घेतात. तर मोदी सरकारने निर्णय काय घेतला, की त्यांना आपण ब्रेकफास्ट आणि जेवणाचे
कॅन्टीन चालवण्यापेक्षा त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये टाकू, कारण त्या कॅन्टीन बद्दल तक्रारी असतात. तसं नाही केलं, सगळ्या कॅन्टीन बंद करून टाकल्या आणि खात्यामध्ये 3,000 रुपये टाकले. या सगळ्या मुलांनी रस्त्यावरून आंदोलन केलं शेवटी की ते थांबवा आणि कॅन्टीन चालवा. का तर कॅन्टीन बद्दल तक्रारी होत्या आणि बंद केल्यावर प्रॉब्लेम काय झाला की ते आश्रम शाळेपासून 12 किलोमीटरवर पहिलं हॉटेल आहे. तर नाश्ता करायला 12 किलोमीटर जाणार का आणि परत येऊन बसणार का, परत जेवणाच्या वेळी परत 12 किलोमीटर जाणार का आणि परत येऊन बसणार का. कॅन्टीन वाईट ही तक्रार होती, खात्यात पैसे टाका असते म्हटलेलं नव्हतंच. मग शेवटी ते रद्द करून मग परत कॅन्टीन चालू सुरू. त्याचा हा धड लक्षात येतो की निव्वळ पैसे टाकल्याने आरोग्य मिळतं, जेवण मिळतं, सुविधा मिळतं असं होत नाही. थोडक्यात हा शॉर्टकट नाहीये, सुविधा तयार करावं लागतातच. सुविधा तयार केल्या नाही तर या सगळ्यात फार लॉंग टर्म फायदा काही होत नाही असं म्हणता येईल. सर असाही एक मतप्रवाह आहे की बाकी ज्या साऱ्या योजना आहेत, मोफत बस प्रवास असेल, लाडकी बहीण असेल, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी बंद करून फक्त शिक्षण आणि आरोग्याच्याच ज्या योजना आहेत, जिथे सबसिडी दिली जाते तेवढ्याच योजना फक्त चालू ठेवाव्यात, असाही एक मतप्रवाह आहे. तर त्याच्यामुळे काही फरक पडेल का? तसं नाही ना, एक तर करायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टींवर काम करावं लागतं. आता समजा एसटी महामंडळ जे आहे ते महिलांना 50% हे देतं, पण आता शाळेत किंवा कॉलेजमध्ये जायचं मुलींना तर पुन्हा एसटी लागते ना. त्यामुळे असं नुसतं शिक्षण असं नाही, मग पुन्हा ते प्रवासाचा जो खर्च आहे तो लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे मग सगळंच बघावं लागतं. असं म्हणता येणार नाही की फक्त शिक्षण आणि आरोग्य एवढंच बघून चालेल. त्याला पेरिफरल आणि सपोर्टिंग ज्या गोष्टी आहेत त्याही तितक्याच आवश्यक आहेत. फक्त या सगळ्यांचा बॅलन्स कसा करायचा हा निर्णय मात्र योग्य प्रकारे घेतला पाहिजे. कारण तो निर्णय चुकला तर त्याची खूप मोठी किंमत समाजात द्यावी लागते. सर ही फ्रीबीज जी काही संकल्पना आहे ती जेव्हा निवडणुका असतात त्या तोंडावर ती वर येते, पण आपल्याकडे निवडणुका कंट्रोल करण्यासाठी इलेक्शन कमिशन आहेच किंवा रेग्युलेट करण्यासाठी आहेच. मग या फ्रीबीज वर सुद्धा इलेक्शन कमिशन काही उपाय काढू शकतं का? तेही रेग्युलेट याचिका दाखल झाल्या, अगदी कोर्टापर्यंत गेलं. पण आता शेवटी काय की ही राजकीय प्रक्रिया आहे, कशाला नक्की फ्रीबीज म्हणायचं हा पण म्हणा प्रश्नच आहे. आणि त्यामुळे मग राजकीय प्रक्रिया असल्यामुळे शेवटी राजकीय पक्षांनीच आपापले अजेंडे ठरले पाहिजे आणि लोकांनी पण आता त्याच्यावर विचार केला पाहिजे की हे लोक जे म्हणतायत ते कितपत खरं करणार आहे. तसं केलं तर मग त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होईल, त्याचा करांवर काय परिणाम होईल. कारण कुठं ना कुठे कर वाढवल्याशिवाय कुठल्या तरी एका खिशात काढून घेतल्याशिवाय त्या खिशात जाणार नाहीयेत. मग हे जसं त्या प्रकारे झालं बरं, एका लिमिट नंतर आपण याला बंदी घाला त्या बंदी घाला, त्या बंदी घालण्याची कल्पना बरोबर होत नाही. बंदीवरच बंदी घातली पाहिजे असं आपण म्हणूयात. त्यामुळे मग त्या प्रक्रियेतनं गेलं तर बरं. जर आपण भारताची राज्यघटना जर पाहिली तर राज्यघटनेमध्ये आपल्याकडे डीपीएसपी आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर त्याच्यामध्ये कलम 39 मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ हे होऊ द्यायचं नाही असं सांगितलेलं आहे. बरोबर. जर त्या अर्थाने आपण जर फ्रीबीज ही संकल्पना सुरूच ठेवली आणि काही प्रमाणामध्ये आर्थिकरित्या कमकुवत लोकांना जर आपण काही पैसे देतोय तर त्यांच्याकडे देखील काही प्रमाणामध्ये रिसोर्सेस उपलब्ध होतील. मग आपण घटनेला धरूनच हे फ्रीबीज आणलेलं आहे किंवा जे काही राजकीय पक्षांनी फ्रीबीजची संकल्पना सुरू ठेवलेली आहे तर त्यांचं असंही म्हणणं पडू शकतं की आपण ते घटनेला धरूनच केलेलं आहे. तसंही म्हणता येईल, पण मग मुळात काय आहे की मेन केक कॉर्पोरेट खातात, मोठे श्रीमंत लोक खातात आणि हे एक छोटासा तुकडा दिल्यासारखा प्रकार आहे. त्याचा कॉर्पोरेटचा पुन्हा फायदाच आहे, कारण या प्रकारचा पैसे लोकांकडे जातो तो इमिजिएट खर्च होतो. म्हणजे हा एक मुद्दा आहे की हे जे काही पैसे मिळतात अकाउंटमध्ये डीबीटी मार्गाने त्याचा इमिजिएट खर्च केला जातो. ते इमिजिएट बागडी निर्माण होते अर्थव्यवस्थेमध्ये. कॉर्पोरेटच्या फायद्याची उत्पादनं विकली जातात, त्यामुळे त्यांचा तर पाठिंबाच आहे. पण यातनं संपत्तीचं विकेंद्रीकरण होतं याच्यावर मात्र विश्वास नाही, कारण अगदी छोटं प्रकरण आहे. यातनं काही खऱ्या अर्थाने काही एम्पॉवरमेंट वगैरे होत नाही, किंवा खरोखर काही संपत्ती वितरण होत आहे असंही म्हणता येणार. 10% जीडीपी सध्या अंबानींकडे ऑलरेडी. ते एकाच कुटुंबाकडे जेवढा जीडीपी जमा झालेला आहे आपल्या, तर मग हे गंभीर प्रकरण आहे की 40% संपत्ती 1% लोकांकडे भारतातल्या. थोडक्यात आपण खूप मोठ्या प्रमाणात विषम समाज बनत चाललेलो आहोत. मग एक प्रकारे फ्रीबीज म्हणजे लोकांना शांत करायचा उपाय आहे असंही म्हणतात. जर आपण अर्थव्यवस्थेचा आपण विचार केला तर थोडक्यात सांगा सर, फ्रीबीजमुळे कशावर कुठला परिणाम होऊ शकतो? फ्रीबीजमुळे इमिजिएट परिणाम असा आहे की त्या गटाला थोड्या प्रमाणामध्ये निर्णय क्षमता हातामध्ये येते, विशेषतः महिलांच्या बाबतीत असेल किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, आणि ते आपले निर्णय चांगल्या प्रकारे करू शकतात. ग्रामीण भागामधल्या मागणीला चालना मिळते, ग्रामीण अर्थव्यवस्थेला काही प्रमाणामध्ये चालना याच्यामुळे मिळते, हा फायदा आहे. तोट्याच्या बाजूने म्हटल्याप्रमाणे तूट वाढते या सगळ्यामुळे, आणि त्यामुळे मग कर व्यवस्था अजून जटिल होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे रँकिंग बसू शकते, त्यातनं कर्ज मिळणं किंवा त्या कर्जाचे व्याज वाढणं या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि अशा प्रकारच्या योजनांचा प्रॉब्लेम काय असतो, सगळ्या पॉप्युलिस्ट योजना आहेत, लोकप्रिय योजना त्या चालू करता येतात, पण त्यानंतर मागे येणं अत्यंत जड असतं. याच्यात पुढे जाणं सोपं आहे, पण मागे येणं मात्र सोपं नाहीये. त्यामुळे हाही विचार करावा लागतो की एकदा की आणल्या, मग त्या माघार घेणं कोणाला शक्य होत नाही. हा सगळा धोका याच्यामध्ये आहे.
आता कल्याणकारी योजना आणि फ्रीबीज यामध्ये नेमका फरक करण्याची आता ही वेळ आलेली आहे. जसं म्हटलं जातं की कुठलीच गोष्ट ही फ्रीमध्ये मोफत दिली जात नाही, त्याला कुठला ना कुठला तरी भुर्दंड हा द्यावाच लागतो. तीच गोष्ट आता सरकारने देखील ओळखणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य जनतेने देखील ओळखणं गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.